नेहमीच बिझी असल्या कारणानं या ठिकाणी उपस्थित त्यांचा शेड्यूल फार बिझी असल्या कारणानं या ठिकाणी ते उपस्थित नाहीयेत। आदरणीय प्रयेशजी साने यांचा आम्ही मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतोय। ढवळेपाडा 12 प्लेयर 12 मॅन। या दरम्यान अर्जुन बैलाचे मालक दर्शन फुलोरे यांच्याकडून देखील भरपूर सारा शुभेच्छा आलेल्या आहेत। या बादच्या दिशेने आपण जाऊ। छोटे मोठे युद्ध आता संपलेले आहेत आणि महायुद्धाला या ठिकाणी प्रारंभ झालेला आहे। दोन्ही बदलापूर वांगणीचे स्थानिक संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत। कुळगाव बदलापूर ग्रामीण क्रिकेट वेलफेअर असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा चालू आहे आणि त्याच अंतर्गत हे दोन संघ आपल्याला नेहमीच खेळताना दिसतात। राज क्रीडा मंडळ कुळगाव आणि त्यांना फाईट करेल सध्या स्वर्गीय जयवंत मामा तरे 11 चेअरमन ढवळेपाडा। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय थोडासा वेळ जातोय, लक्षात घ्या। ऑफिशियल सचिन केवणे, सुनील केवणे, लाईट गाडीची बंद करायची आहे। सुदर्शन जाधव षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी सज्ज आहे। शेवटचा सामना, अंतिम सामना। या चषकावरती कोणता संघ 56 ग्रामीण संघातून नाव कोरेल यासाठी हे प्रयत्न चालू आहेत। ऑफ साईडला फटका यावेळेस आपण पाहतोय सचिन केवडेचा, लेफ्ट हँडेड बॅट्समन। एक सिंगल मिळते आणि एक सिंगलच्या मदतीने संघाची धावत संख्या 1 ने पुढे जाईल। मॅन्डेटरी पाव आपले आपण पाहतोय सध्या सुदर्शन जाधव, जबरदस्त कामगिरी राहिली आहे सुदर्शन जाधवची देखील। तिने फॉर्मॅट मध्ये आपण पाहतोय मग गोलंदाजी असो फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाचा दर्जा देखील तितकाच चांगला पाहायला मिळालेला आहे। बॅटची कडा मागे चाललाय, थर्ड मॅनला बीट करत बॉल आणि बॅकअप लगेच देण्यात आलंय। सध्या सुवर्ण संधी होती शॉट थर्ड मॅनच्या खेळाडूला या ठिकाणी आपण पाहतोय त्याच्यावरती कल्पेश जाधव आहे। कदाचित आपण पाहतोय जर उंच पुरा खेळाडू कुठे इकडे शॉट थर्ड मॅनला असता तर असेल होऊ शकला असता, ते प्रयत्न झाले असते, परंतु स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट। यस सर। इंजिनियर साहेब आदरणीय ऋषिकेशजी घोष्टेकर यांचं सुद्धा अगदी मोलाचं सहकार्य आणि मार्गदर्शन या स्पर्धेसाठी सातत्यानं लाभलं। ऋषिकेशजी घोष्टेकर साहेबांचा आम्ही मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय। धन्यवाद। बॉल चालला सीमा पार आणि आता अखेर आपण पाहतोय बॉलने गाठली आहे सीमा रेषा, ओलांडली आहे आणि इकडे धावा मिळतील 4। भरपूर चांगले करण्यात आले ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता। क्षेत्ररक्षक सरकार ओमकार जाधव यांना तुम्ही पाहतायत धावत पळत पोहोचले होते, परंतु अखेर या ठिकाणी चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला आणि खेळाचं पहिलं सत्र चालू आहे। सुदर्शन जाधव टॉस जिंकल्यानंतर अगदी आपण पाहतोय राज क्रीडा मंडळ कुळगाव संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, बॅटिंगसाठी आमंत्रित केलं ढवळेपाडा संघाला आणि आता सध्या वाईडिश लॉंगॉनला सुमित चेंडूवरती येतात। एक सिंगल मिळेल, संघाची धावत संख्या 1 ने पुढे चालली आहे। एक चौकाराचा अपवाद वगळला तर प्रत्येक बॉलवरती रोहित या ठिकाणी सिंगल आली आहे। संघाची धावत संख्या 8 वरती पोहोचली आहे। चांगलं क्रिकेट या दोन्ही संघाने खेळलेले। अंतिम सामन्यामध्ये आपण पाहतो एकमेकांच्या अगेन्स्ट सध्या आपण पाहतो असं वाटलं होतं की जाणता राजा चषक या स्पर्धेतून कुठे बाहेर जाईल। वेगवेगळ्या बेल्ट मधील संघ स्पर्धेमध्ये खेळले जरूर, परंतु सध्या बदलापूर नगरीमध्ये बदलापूर वांगणीमध्येच हे करंडक आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण दोन्ही संघ स्थानिक या ठिकाणी एकमेकांच्या अगेन्स्ट खेळतात। वांगणी शहरातून ढवळेपाडा तर बदलापूर शहरातून कुळगाव।
यावेळेस सेन्सिबल क्रिकेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि शेवटच्या बॉलवरती एक धाव घेण्यात आली आहे. स्ट्राईक सुनील केवळेने स्वतःकडे ठेवली आहे. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालंय. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. 10 रन्स विदाउट लॉस. स्वर्गीय जयवंत मामा तरेलवन जयनवान ढवळेपाडा संघ सध्या बॅटिंग करतोय. सध्याचं करंट रन रेट आपण पाहिलं तर 10 आहे पहिल्या षटकामध्ये. जर अशाच रन रेटने धावा बनवल्या तर 30-35 धावा या मॅच मध्ये बनवू शकतील. सध्या आपण पाहतो जमेची बाजू आहे. विकेट अजूनही गमावली नाही आहे. मागच्या मॅच मध्ये स्ट्रॅटर्जी वेगळी होती. सुनील केवळेच्या साथीने हर्षद आला होता. परंतु या मॅच मध्ये सचिन सुनील सलामीची जोडी अगदी आपण पाहतोय. अलीकडचा काळ या दोन्ही खेळाडूने गाजवलेला आहे. आजही 30 दहशत तोच दरारा सध्या ग्राउंडच्या मैदानावरती या दोन खेळाडूंचा आपल्याला पाहायला मिळत असतो. आणि भल्या भल्या सगळ्यांना घाम फोडण्याचं काम या दोन खेळाडूने केलेलं आहे. सध्या आपण पाहतो गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती तेजस आले. तेजस मेहर लेफ्ट आर्म सीमर गोलंदाज आहे. राऊंड विकेटने सज्ज आहेत. सुनील केवळेसाठी षटक क्रमांक 2. धावा धाव फलकामध्ये 10 आपल्याला पाहायला मिळतात. ओ पहिलाच बॉल या ठिकाणी आपण पाहतो हलकासा वळण घेणारा आपल्याला पाहायला मिळाला. आणि आपण या ठिकाणी चेक करू कारण जेव्हा गोलंदाज चेंडू रिलीज करत होता बरोबर पंचांच्या समोर असल्या कारणास्तव हा डिसिजन ते प्रॉपर देऊ शकले नाही आहेत. हे आपण लगेचच कुणाल पेनकर सर तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत आपण या ठिकाणी वाईट बॉलचा हा निर्णय आपण चेक करणार आहोत. लक्षा बैलाचे मालक मान्यवर विनोदजी तरे, नीतूदादा भोईर, योगेशजी चोनकर, ऋषभजी कुलकर्णी सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. लक्षा बैलाचे मालक विनोददादा तरे, नीतूदादा भोईर, योगेशजी चोनकर, ऋषभजी कुलकर्णी मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. इट इज वाईड बॉल. त्याचबरोबर आदरणीय जयेशजी कथोरे आपणास सुद्धा विनंती आहे आपण मंचावरती यायचं आहे. जयेश दादा कथोरे, अनिकेतजी घोष्टेकर आपणास विनंती आहे आपण या मंचावरती. सुस्वागतम. हो जागा बनवली आहे. बॉल सलाटी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला रूम क्रिएट केलाय आणि सुनील केवळेच्या बॅट मधून हा दर्जेदार नेत पक चौकार. पहिला वाईड आला आणि त्यानंतर आपण पाहतोय चेंडूची लाईन लवकर ओळखली आहे. शॉट ऑफ गुडलेन हा चेंडू टाकण्यात आला आणि अगदी आपण पाहतो गोल गिरकी मारत असताना फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्र मोकळं पाहिलं आणि तिकडेच हा फटका एक्झिक्यूट करण्यात आला. धावा मिळाला 4. फ्लाईट देण्याचा प्रयत्न. यावेळेस आणखीन एक बॉल खरा पाहायला मिळेल या षटकातील तेजस मेहरचा. एक्स्ट्रा मधून धाव फलकामध्ये जोडली जाईल. षटक क्रमांक 2 चा खेळ प्रगती प्रतापती 16 धावा 16. 5 बॉलचा खेळ बॅलन्स आहे. षटक क्रमांक 2 लेफ्ट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना आपण पाहतो तेजस बहीर. फुल टॉस बॉल फुल टोल वसूल केलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे घुटना टेक और ए सिक्सर देख. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलेला खणखणीत षटकार. चांगली धावांची इन्व्हेस्टमेंट करण्याचा प्रयत्न सध्या आपण पाहतोय केली जाते. बॅटिंग जशी ढवळेपाडा संघाच्या बाटाला आली अगदी आपण पाहतो त्यांच्या डगआउटमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं कारण त्यांना जे हवं होतं ते मात्र प्रतिस्पर्धी संघाने दिलं. टॉस जिंकल्यानंतर क्षणाचा विलंब न करता राजक्रीडा मंडळ कुलगाव संघाने या ठिकाणी फिल्डिंग करण्याचा निर्णय का घेतला कारण याच्या मागचं कारण आहे कारण सगळे सामने चेस करत असताना त्याने देखील या स्पर्धेमध्ये जिंकलेले आहेत. म्हणून या ठिकाणी आपण पाहतोय सध्या फिल्डिंग करण्याचा निर्णय हा पूर्वार्धामध्ये त्यांच्या वतीनं या ठिकाणी घेण्यात आला. त्यांच्याकडून आपण पाहतोय
लगेचच त्याच्यावरती अंमलबजावणी करण्यात आली. यावेळेस स्विंग आणि मिस, प्ले अँड मिस आपण पाहतोय, संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा. कारण सध्या स्ट्राईकला आपण पाहतो सुनील केवणे आणि त्याच्या एक अनोख्या शैलीने नटराज स्टाईलने पुन्हा एकदा फटका या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न होता ऑनसाईडला. त्याचा स्ट्रॉंग झोन आहे. इकडे फटका कदाचित फसलेला पाहायला मिळाला आणि रनआउटची संधी या ठिकाणी आपण पाहतोय हुकवली मी तर म्हणेन. टॉस सेकंडला सुनील, सचिन एका सेकंडला थोडा वेळ पाहायला मिळाले. काही क्षणात सुनील लॉस सेकंडला आले, सचिन स्ट्राईक एंडला गेले. परंतु इकडे तेजस मेहर कडून डायरेक्ट हिट होऊ शकलं नाहीये, हे दुर्दैव म्हणावं लागेल. टीमची टोटल यावेळेस 23 धावा आहेत. कालचं पहिलं सत्र चालू आहे. अगदी आपण पाहतो या ठिकाणी आवाजाची थोडी मर्यादा आहे. कारण पहिल्या रात्रीमध्ये जे चित्र आपण पाहिलेलं आहे, अंतिम रात्रीमध्ये देखील या ठिकाणी आयोजकांनी सांगितलेले की आता डीजे प्रॉपर बंद, कारण ही काळजी त्यांच्या वतीने देखील घेतली जाते. कोणालाही या ठिकाणी त्रास होता कामा नये. सध्या सागरदादा देशमुख आणि विशालदादा राऊत यांचा संपूर्ण मंडळ या ठिकाणी आम्हाला सूचना देत असताना पुन्हा एकदा आपण पाहतो एक चांगला बॉल टाकण्याचा प्रयत्न, परंतु अंपायर सिग्नल बाईट बॉल पडल्यानंतर थोडासा चेंडू बाहेर आला आणि लगेचच पंच आमच्याकडे वळाले. डीके या दरम्यान जबरदस्त बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर उंची कमी प्राप्त केली. समर इन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. लक्षा बैलाचे मालक विनोदजी तरे, नीतूदादा भोईर, योगेशजी चोनकर, उत्कृष्ट कबड्डीपटू ऋषभजी कुलकर्णी, त्याचबरोबर आमचा एजाजभाई शेख, या सर्वांचं मोठं सहकार्य त्याचबरोबर मार्गदर्शन आम्हाला मिळालं. मान्यवर हितेशजी तावडे, त्याचबरोबर महेशजी माने, सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. नक्कीच आपण पाहतोय ऋषभ कुलकर्णी, आनंदजी ठाणगे, त्याचबरोबर योगेशजी चोनकर, अनिकेतजी घोष्टे सर, आपणा सर्वांना विनंती आहे आपण मंचावरती यायचं आहे. आनंदजी ठाणगे, मान्यवरांना विनंती आहे आपण या मंचावरती, आपलं स्वागत आहे. फलंदाज इकडे बाद झाला आणि सध्या आपण पाहतो सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. ऋषभ कुलकर्णी या नावाची चर्चा आपण करत होतो. गेली 5 वर्ष आपण मागे जर वळून पाहिलं तर एक जबरदस्त कबड्डीमध्ये दबदबा ज्या खेळाडूने निर्माण केला होता आणि तीच दहशत, तोच दरारा तुम्हाला येत्या 28 मार्च आणि 29 मार्चला अंबेशिव नगरीमध्ये पाहायला मिळेल. बदलापूर संघाचं नेतृत्व करत असताना ऋषभ कुलकर्णीने अगदी आपण पाहतोय समोरच्या संघाला प्रत्येक वेळी कबड्डीमध्ये नाकी 9 करून सोडलं होतं. तोच खेळाडू तुम्हाला इनॅक्शन मध्ये पुन्हा एकदा 5 वर्षानंतर पाहायला मिळेल. जयेश कथोरे यांना देखील तुम्ही 28 मार्चला पाहू शकता. कारण बदलापूर गावाने अनेक चांगले चांगले कबड्डीपटू दिलेले आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ संपन्न झालाय. 24 धावा 24 धावा फलकावरती आहेत आणि पहिला धक्का नुकताच लागलाय. 24 वरती 1 बाद. शेवटचं षटक आकाश पाडावे आलेत. बारक्या या नावाने परिचित असलेला खेळाडू सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. चला जास्त वेळ घेऊ नका. अगदी आपण पाहतो मॅचचा रिदम या ठिकाणी चालू ठेवायचं. ठीक, आपण मुख्य व्यासपीठावरती असं एक सन्मान करतोय. खरं तर ज्यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये आपण पाहिली आणि सातत्याने मग संघ बांधणीपासून असेल, त्यानंतर क्रीडांगणावरती काय हवंय काय नाही आहे, या साऱ्या गोष्टी 6 दिवस रात्रीमध्ये खरं तर ज्याला झोप लागली नाही आहे असे आपले
बदलापूरचे एक नामांकित पंच त्यासोबत जांतराजा क्रीडा मंडळाचे एक चांगले खेळाडू आदरणीय केपी सर कुणालजी पेनकर सरांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतो. एकदा जोरदार टाळा केपी सरांसाठी. सचिनजी चोनकर यांच्या शुभ हस्ते आपण कुणाल पेनकर सरांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करतोय. डीजे गणेश मॉनिटर थोडा आवाज दे व्यासपीठावरती. ढवळेपाडा टीम बॅटरने सलग 2 षटकार मारले तर विनोद तरे यांच्याकडून 500 रुपये. गणेश आवाज दे थोडा माईकला आणि मॉनिटरला. हा सन्मान या मंचावरती होत असताना ज्यांनी अप्रतिम कामगिरी केली आहे संघ बांधणीपासून ज्यांच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी होती या स्पर्धेची त्यांचे केपी सरांचा सन्मान या मंचावरती संपन्न झाला आहे. ऑडिओ कमेंट्री बॉक्स. या ठिकाणी फटका फसला आणि धावा अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. जसं आकाश पाडावे बारक्या गोलंदाजी मार्कवरती आला आणि बारक्याने विकेट मिळवली आहे सुनील केवणेची. आणि इकडे जल्लोष पाहायला मिळाला. कुळगाव संघाचे भरपूर सारे समर्थक आहेत. आज कुळगाव गावामध्ये कर्फ्यू लागला असेल. खरं तर दिनांक 1 एप्रिल 2 एप्रिल 3 एप्रिलला गावदेवी जत्रा उत्सव देखील येतोय. मोठ्या आनंदात उत्साहात ती जत्रा पार पाडली जाते. यावेळेस ऑन साईडला फटका बड विकेटला चालला तेजस सलित आणि एक धाव निश्चितच मिळेल. संघाची धावत संख्या 1 ने पुढे जाईल. 25 धावा. धावत संख्येवरती आता रोख लावण्याचा प्रयत्न केला जातोय. स्लॉगरचं षटक आहे. ठीक. त्यानंतर आपण अजून एक सन्मान करतो या मुख्य व्यासपीठावरती. 7 दिवस रात्रीमध्ये ज्यांनी या स्पर्धेसाठी भरपूर मेहनत घेतली ते आमचे एजाज शेख यांचे सन्मान आम्ही करतो या मुख्य व्यासपीठावरती. पंकजजी भगत यांच्या शुभ हस्ते आपण एजाज शेख यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती पार पडतो. याबो आपण एजाज बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेनं फॉर दिस बॉल. आणखीन एक धक्का लागला आणि प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आपण पाहतोय. टाळ्यांचा प्रतिसाद आणि शिट्ट्यांचा आवाज. अंतिम सामना चालू आहे आणि या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतीलच. इकडे फलंदाज फसलाय. आणखीन एक धक्का लागलाय. स्वर्गीय जयवंत मामा तर 11 जयनुमान ढवळेपाडा संघाला फलंदाज बाद. ज्या संघाची धावत संख्या सुरुवातीला 2 षटकामध्ये 12च्या सरासरीने करंट रेट आपण पाहिले त्या संघाची धावत संख्या सध्या आपण पाहतो 3ऱ्या षटकाच्या प्रगती पथावरती आहे. अद्यापपर्यंत या ठिकाणी फक्त केवळ 1च धाव खर्च केली आहे बारक्या पाडावेने. 25 शेवटची 3 बॉल शिल्लक. न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये दाखल झाला. प्रथमेश हर्षद बाद झाल्यानंतर यावेळेस आपण पाहतोय आणखीन एक फटका फसला. क्षेत्ररक्षक आलेत. टिपली असेल आणि ओमकार जाधव सरकारने हा झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. 1 more विकेट डाऊन. बॅक टू बॅक सलग हा दुसरा धक्का आणि या षटकातील हा 3रा धक्का. चेक. सलग 2 बॉल 2 षटकार जर आले टीम ढवलेपाडा संघासाठी तर विनोद दादा तरे यांच्याकडून 500 रुपये कॅशप्राइज देण्यात येईल. धन्यवाद. इतकी चांगली गोलंदाजी केल्यानंतर कोणाला पण आनंद होईल रे गणेश. इकडे प्राण्यांना देखील तितकाच आनंद झालेला आहे. कारण सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो श्वान या ठिकाणी आनंद साजरा करत असताना कदाचित हा देखील कुलगाव वरूनच आला असेल. क्या बात है, क्या बात है. 25 वरती या ठिकाणी 4 बाद आणि विजय भुईर हे देखील माझा आनंद घेत आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत. यावेळेस पंचांकडे स्ट्रॉंग अपील. विकेट हार्टिकची संधी होती परंतु पंच सहमत नाही आहेत. लेग बाईज एक्झॅक्टली पिचिंग पंचाने पाहिली असेल. आउटसाइड लेग स्टंप थोडंसं चेंडू बाहेर होता आणि हेच पाहिलंय. हट फॅक्टर देखील या ठिकाणी मांडरकरते समोर गोलंदाज झाल्या कारणास्तव या ठिकाणी हे चित्र स्पष्ट होऊ शकलं नाहीये आणि लेग बाईज 26. इथे फटका फसला. सिद्धेश राऊत डाऊन दी बॉल. एसटी रक्षकाने केली कमाल. टिपली असेल आणि जणू काही बॅक टू बॅक या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज होतात बाद. या षटकामध्ये
मध्ये आपण पाहतोय गलती लागली आहे स्वर्गीय जयवंत मामा तरेलेवन जयनुमान ढवळेपाडा संघाला आणि शेवट देखील गोड केलाय बारक्या पाडावेने आणि टिपली असेल 26 वरती या ठिकाणी डाव पहिला संपलेला आहे 27 धावांचं लक्ष या मॅच मध्ये असणारे टीम राज क्रीडा मंडळ कुळगाव संघाला. कुळगाव टीमचे समर्थक लक्षात घ्या, खुर्ची वगैरे आपण उचलू नका बघा, कारण ही स्पर्धा हे क्रीडांगण दुसऱ्याच आहे. आपण यावं, आपलाही सन्मान आम्ही या मंचावरती पार पडतोय. इथेच दादा या आपण आपल्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती पार पाडतोय. दोन्ही मान्यवर यावं आपण. विकी सर आणि धर्मा सर यांचा सन्मान या मंचावरती होत असताना हा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण पार पडतोय. धर्मा सर आणि त्यासोबत विकी सर, धर्मा सर आणि विकी सरांचा सन्मान या मंचावरती होत असताना या आपण हा सन्मान या मंचावरती आपण पार पडतोय. हितेजी तावडे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे होत असताना त्यानंतर जसा हा सन्मान इथे कंप्लीट होईल पुन्हा एकदा आपण या मुख्य व्यासपीठावरती एक सन्मान असा करणार आहोत. खरं तर ही स्पर्धा आपण पाहतोय डे नाईट फॉर्मॅटमध्ये रंगली. 4 वाजता सुरुवात व्हायची स्पर्धेला, परंतु या क्रीडांगणावरती ज्यांनी दुपारी 1 वाजेपासून हजेरी लावली त्यानंतर आपण पाहिलं असेल तर रात्री सर्वात लेट सर्व गेल्याच्या नंतर घरी ठीक 5 वाजता जे जायचे त्यानंतर पूर्णपणे ही स्पर्धा ज्यांच्या खांद्यावरती आपण पाहिली, ज्यांच्या छोट्याशा खांद्यावरती या स्पर्धेची मोठी जिम्मेदारी आणि नेहमीच जाणताराचं क्रीडा मंडळ म्हटलं की नो डाऊट स्मॉल पॅकेट ऑफ डायनामाइट ज्याला म्हटलं जातं, ज्यांच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी ते स्पर्धेचे शिल्पकार उमेश दादा सोनकर यांचा सन्मान करतो. एकदा जोरदार टाळ्या. ज्यांनी ही स्पर्धा भरवत असताना आपण पाहतोय अप्रतिम कामगिरी ज्यांची राहिली आहे, ज्यांनी या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय 56 संघ बांधले आणि पूर्णपणे सागरजी देशमुख साहेब, विशालजी राऊत साहेब यांचा खरं तर विश्वास ज्यांनी जपण्याचं काम केलं ते आमचे उमेशदादा सोनकर यांचा सन्मान करतोय. लक्ष्मण काका फुलेरे यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. टाळ्यांचा आवाज कंटिन्यू वाजू द्या उमेशदादा सोनकर यांच्यासाठी, कारण अप्रतिम मेहनत खरं तर आपण पाहतोय. कबड्डी असेल, क्रिकेट असेल, या खेळावरती त्यांचं विशेष प्रेम राहिलंय. ते आमचे उमेशदादा सोनकर यांचा सन्मान या मंचावरती होतोय. महाराष्ट्राचं महावस्त्र अलंकार, मायेची प्रेमाची आपुलकीची उबदार शाल, त्यासोबत छत्रपती शिवाजी महाराज यांचं चित्र असलेलं खरं तर हे मोमेंट देऊन आपण सन्मानित करतोय. आणि त्यानंतर आपण अजून एक असा सन्मान करतोय या मुख्य व्यासपीठावरती खरं तर ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय 6 दिवस रात्रीमध्ये प्रत्येकाला, मग प्रेक्षक असेल त्यानंतर आमचे पंच असतील, समालोचक मित्र असतील, लाईव्ह वाल्यांना ज्यांनी अप्रतिम साथ दिली, कोणाला काय हवं आहे जेवणाची सोय देखील ज्यांच्या माध्यमातून करण्यात आली, असे आमचे शांत स्वभावाचं व्यक्तिमत्व खरं तर आमचे पमुभाई यांचा सन्मान आपण करतोय. जितेजी ले आपण या आपलाही सन्मान आम्ही करतोय. टाळा वाजू द्या पमुभाईसाठी देखील. विशालदादा राऊत यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय. शांत स्वभावाचं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचा सन्मान आपण या मंचावरती पार पाडतोय. या पमुभाई त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होत असताना चला पमुभाई यांचा सन्मान होतोय. एक कॉल मॅटर सॉल्व. विशालदादा राऊत आणि त्यासोबत उमेशदादा सोनकर यांच्या शुभ हस्ते सन्मान होत असताना त्यानंतर स्वप्नील सावंत आपण या आपलाही सन्मान आम्ही करतोय. या स्वप्नील ऋषी गोष्टेकर
यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करतोय. त्यानंतर मी विनंती करेल ज्यांच्या खरं तर आपण 6 दिवस रात्रीमध्ये ज्यांच्या हाताचं जेवण आपण खरं तर रुचकर खाल्लं ते आपले मी विनंती करेल वैभव दादा, त्यासोबत पंकज दादा आणि राहुल पारदी तिघांनाही विनंती करतो आपण या. तिघांना विनंती करतो या पण वैभव दादा, पंकज दादा आणि त्यासोबत राहुल तिन्ही मान्यवरांचा सन्मान आपण एकत्र करतोय. येस, खरं तर जलद कले असं म्हटलं जातं आणि ज्यांनी जेवणासोबत पाण्याची व्यवस्था केली ते आमचे राहुल पारदी, पंकज भगत आणि वैभव दादा यांचा सन्मान आपण या मंचावरती करतोय. मी विनंती करेल उमेश दादा, सागर दादा आपण सन्मान करावा या तिन्ही मान्यवरांचा. वैभव दादा आपण या. खरं तर रुचकर जेवण, चुलीवरचं जेवण ज्यांनी आपल्याला 6 दिवस रात्रीमध्ये चारलं ते आपले तिन्ही मान्यवरांचा सन्मान या मंचावरती होतोय. जेवण आवडलं असेल तर टाळा व्हायला हरकत नाहीये. ओ टू यू कॉमेंट्री बॉक्स. फायनल महत्वाचे पुढचे सन्मान आपण आता प्रेझेंटेशन ज्यावेळेस बक्षीस समारंभ होईल त्यावेळेस करणार आहोत. धन्यवाद. धन्यवाद. आपण जाऊया मागच्या दिशेने अंतिम सामना आणि अंतिम सामन्यातील सेकंड इनिंग सध्या मैदानावरती चालू आहे, जिकडे राजकडा मंडळ कुळगाव संघ बॅटिंग करते आणि ढवळेपाडा संघ गोलंदाजी करते. एका बाजूला 27 बनवायचे कुळगाव टीमला, परंतु त्या 27 धावा रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ढवळेपाडा संघाच्या वतीनं पहिले षटक हाताळलं जात आहे. गोलंदाज सचिन केवणी, विकेट त्याला मिळाली आहे. हो, मागची कडा, मागे चालला बॉल. एसटी रक्षक शॉर्ट फॉर्मॅनचा खेळाडू चेंडूला गॅदर करतात. एक सिंगल बैल. सध्या आपण पाहतो सुदर्शन जाधव बाद झाल्यानंतर तेजस मेहर मैदानावरती आला. डावखुरी आता फलंदाज आणि संघाची दाबसंघ धावफलकावरती कोणत्याही प्रकारचं असं कृत्य करू नका. कुळगावचे समर्थक बारक्या मोठ्या लक्ष दे जरा, कारण एक क्रीडांगण आपल्याला बाल आहे, त्यामुळे गैरवर्तन करू नका प्लीज, विनंती आहे. अंतिम क्षणामध्ये आपण आहोत. अप्रतिम खेळ कुळगाव टीमने दाखवलाय. त्यानंतर आपण सन्मान करतोय मुख्य व्यासपीठावरती इंजिनियर ऋषी घोष्टेकर साहेब यांचा सन्मान मंचावरती आपण पार पाडतोय. विनंती करेल संदीपजी देशमुख यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. ऋषभ कुलकर्णी यांचाही सन्मान आपण करतोय. उमेशजी चोनकर यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करणार आहोत. हा सन्मान या मंचावरती होत असताना त्यानंतर ऋषभ कुलकर्णी आपण या. आपला सन्मान आम्ही मंचावरती पार पाडतोय. संजयजी भगत यांच्या शुभ हस्ते आपण ऋषी कुलकर्णी यांचा सन्मान इथे पार पाडतोय. ऋषभ कुलकर्णी यांचा सन्मान आपण करतोय या मुख्य व्यासपीठावरती. योगेशजी चोनकर यांचाही सत्कार आपण करतोय. जय ठाकरे यांना विनंती करेल आपण सन्मान करावा. चला या आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करावा. माहिती की सुरू आहे. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय फॉर दिस बॉल.
हा सन्मान आपण करावा. त्यानंतर अजून एक सन्मान आपण करतो या मुख्य व्यासपीठावरती. खरं तर ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय आरबी सिनेमॅटिक्स आणि श्री स्वामी समर्थ व्हिडिओग्राफी यांच्या माध्यमातून या स्पर्धेची उत्कृष्ट छान छान रील्स बनवण्यात आली, व्हिडिओ बनवण्यात आली. अप्रतिम छायाचित्र ज्यांनी टिपले ते आमचे सावरी गावचे ऋतिक भोईर यांचाही सन्मान आम्ही मंचावरती करतोय. ऋतिक या आपण. मी विनंती करेल शैलेशजी रोटे आपल्या शुभ हस्ते आपण ऋतिक यांचा सन्मान करावा. अप्रतिम व्हिडिओग्राफी त्यासोबत आरबी सिनेमॅटिक. सामना देखील महत्वाचा सुरू आहे. हा सन्मान आपण करतोय. त्यानंतर असा एक सन्मान आपण मंचावरती करतोय ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय जांतराजा क्रीडा मंडळ आयोजित बदलापूर जांतराजा चषक जेव्हा जेव्हा स्पर्धा रंगतीये त्या स्पर्धेमध्ये प्रत्येक वेळी आपण पाहतोय विशेष सहकार्य आणि ज्यांची मोलाची साथ आम्हाला लाभतीये असे आमचे सचिनदादा चोनकर यांचाही सन्मान आपण करतो या मुख्य व्यासपीठावरती. मी विनंती करेल सागरदादा देशमुख आणि त्यासोबत ऋषिकेशजी घोष्टेकर यांच्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान पार पडतोय. या सचिनदादा चोनकर साहेब यांचा सन्मान आम्ही करतोय. नेहमीच या व्यक्तिमत्वाचं खरं तर आम्हाला मोलाची साथ लाभली जाते. प्रत्येक जांतराजा चषक दरवर्षीप्रमाणे आपल्याला पार मिळते आणि अप्रतिम साथ त्यांची मोलाची आम्हाला लाभते. त्यांचा आम्ही सन्मान करतोय आणि आता आपण मॅचकडे वळतोय. धन्यवाद. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि आता 13 धावांची गरज आहे. या ठिकाणी ज्या ऑफिशियल पंचांनी खरं तर DK पॅनलचे सर्वेसर्वा दत्ता कडव यांनी जवळजवळ 6 दिवस रात्रीमध्ये या ठिकाणी अचूकरित्या अप्रतिम पंचगिरी केलेली आहे. त्यांच्यासाठी विकी भेरे यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं वैयक्तिक पारितोषिक DK साठी या ठिकाणी जाहीर झालेले आहे. मॅच संपल्यानंतर आपण या ठिकाणी त्यांना ते पारितोषिक देऊन सन्मानित करू. आणि इकडे षटक क्रमांक 2चा खेळ संपन्न झाला. 1 धाव या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न 2 धावा या ठिकाणी घेतलेल्या आहेत. माफ करा. आणि 2 धावेच्या मदतीने षटक क्रमांक 2चा खेळ संपन्न झाला आहे. धाव फलकामध्ये आपण पाहतोय जिथे 27चं टार्गेट होतं या मॅच मध्ये अंतिम सामन्यामध्ये बनले गेले 16 आणि आता विजयासाठी 6 बॉल 11 धावांची गरज आहे. अजूनही सामना संपलेला नाहीये. सध्या आपण पाहतो या मॅचला कलाटणी देण्याचा प्रयत्न गोलंदाज गणेश जाधवने केलेला आहे. खरं तर पूर्वार्धामध्ये अशीच गोलंदाजी आकाश पाडावेची पाहायला मिळाली होती. आपण शेवटचा एक सन्मान करतोय. स्वप्नीलजी गिरी यांचा सन्मान विनोददादा तरे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. धन्यवाद. 6 बॉल आणि 11 धावांची गरज या मॅच मध्ये. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये सचिन केवणेने 9 धावा खर्च केल्या. त्यानंतर गणेश जाधवला धावसंख्येवरती पुन्हा एकदा लगाम लावण्यात आली आणि लगाम ओढण्यात आली. याच दरम्यान आपण पाहतो आता शेवटच्या अंतिम षटकामध्ये हा सामना येऊन ठेपलेला आहे. सध्या गोलंदाज प्रथमेश स्ट्रायकिंगला बॅटर प्रतीक. पहिला बॉल प्रतीक जाधवच्या बॅट मधून बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि जिथे गरज होती 6 बॉल 11 धावांची ठोकलाय A1 क्वालिटीचा कुळगाव ब्रँडेड षटकार. जयेश दादा कथोरे आपल्यास विनंती आपण मंचावरती या. आपलंही स्वागत आहे. क्या बात है. यांचाही सन्मान आपण करतोय. मी आयोजक आमचे विशाल दादा आणि सागर दादाला विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण संदीप देशमुख यांचाही सन्मान करावा. आता 5 बॉल फक्त आपण सन्मान थांबवतोय. त्यानंतर आपण सन्मान करणार आहोत कारण फायनलचा सामना सुरू आहे. 5 बॉल आणि आता 5 धावांची गरज. जबरदस्त मॅच. पहिलाच बॉलवरती भव्य स्वागत केले. अंतिम सामना तुम्ही पाहतायत. ज्या अनुषंगाने ही मॅच व्हायला हवी होती तशीच मॅच रंगतीये. या ठिकाणी आपण पाहतोय बारी बारी सबकी बारी पहिले तुम्हारी अब हमारी हे दाखवले गोलंदाज प्रथमेशने देखील कमबॅक केले. प्रतीक जाधव बॅक टू द पॅव्हिलियन. आपण पाहतो बॉलर आणि इक्वेशन हे आपल्याला पाहायला मिळालं आणि ज्या खेळाडूची गरज होती तो आलाय. सध्या मैदानाच्या आतमध्ये डांगरे सर रमेश डांगरे मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉल 5 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. कुळगाव संघाने अद्यापर्यंत 22 ला 5 गमावलेत.
सध्या जबाबदारी येऊन ठेपली आहे अगदी 6व्या क्रमांकाच्या फलंदाजावरती येणारी 4 बॉल 5 ची गरज. सामना कुठे जाईल, ढवळे पडाला की सामना कुळगावला जाईल, याचं उत्तर काही क्षणात सर्वच प्रेक्षकांना मिळणार आहे. लक्षात असू द्या, सामना कोणी जिंकू दे परंतु स्टंपला कोणी हात लावणार नाहीये, कारण या क्रीडांगणाचे मालक प्रतीकदादा आणि मयूरदादा यांच्या स्पर्धेतील ते स्टंप आहेत. लक्षात असू द्या, कोणी हात लावणार नाहीये. टीम ढवळेपाडा आणि टीम कुळगाव, फक्त तुम्हाला जो काही जल्लोष या ठिकाणी साजरा करायचा आहे, जो काही आनंद तुम्हाला घ्यायचा आहे, तो तुम्ही या ठिकाणी क्रीडानगरीमध्ये घेऊ शकता. कारण 4 बॉल 5 धावांची गरज, चित्त थरारक सामना. सध्याच्या रात्रीमध्ये जवळजवळ 3 वाजलेत आणि मैदानाला आग लागत चालली आहे. ड्यू फॅक्टर ऑन असताना आपण पाहतोय जणू काही कडक गरम चहा आपल्याला हवाय तसा गरम सामना आता प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. थंडी गायब झाली आहे. 4 बॉल 5 ची गरज. वड मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा. आम्ही डांगरे स्ट्राईक आलेत. गोलंदाज प्रथमेश राईट मोर द विकेटने सज्ज आहेत गोलंदाज गोलंदाजीसाठी. यावेळेस सॉसाईडला आपण पाहतो 20 शेप मध्ये फटका एक्झिक्यूट करण्यात आलाय. गणेश जाधव भरपूर वेगाने चेंडूला गॅदर केला. इकडे फलंदाज होईल बाद. सुमित या ठिकाणी मात्र माघारी परततील. स्ट्राईक या ठिकाणी आम्ही डांगरेला द्यायची होती ही संकल्पना, परंतु ती अंगलट आली आहे. आणि या मॅच मध्ये आपण पाहतोय जबरदस्त कारनामा सध्या आपल्याला पाहायला मिळेल. आता सध्या बॉलिंग ट्रॅक वरती प्रथमेश देखील कमबॅक करतात. अरे आ देखिए जरा किसमें कितना है दम. या ठिकाणी स्पर्धा पार पडत असताना गेली 5 दिवस ज्या व्यक्तिमत्वानं मोलाचं सहकार्य आणि मार्गदर्शन करत असताना निश्चितच समालोचकाची भूमिका सुद्धा पार पाडली. या स्पर्धेसाठी ज्यांनी अतिशय मेहनत घेतली, आमचे समालोचक मित्र बदलापूर समालोचक समितीचे उपाध्यक्ष मान्यवर राहुलजी चव्हाण सर यांचा शुभ सन्मान आयोजन समितीच्या वतीनं या ठिकाणी आम्ही करत आहोत. मी आयोजन समितीच्या वतीनं आमचे दोनही मुख्य आयोजक आदरणीय सागरदादा देशमुख त्याचबरोबर विशालदादा राऊत आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सन्माननीय राहुलजी चव्हाण सर यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करायचा आहे. एक उत्कृष्ट समालोचक आणि या स्पर्धेची जबाबदारी पूर्ण खांद्यावरती घेऊन ही स्पर्धा लीड करण्याचं काम ज्यांनी केलं आणि स्पर्धा यशस्वी केली, राहुल चव्हाण सर यांचा शुभ सन्मान आपले आयोजन समितीच्या वतीने या ठिकाणी केला जात आहे. सध्या धावा या ठिकाणी 2 घेतल्या जात आहेत. अंतिम सामना चालू आणि विशेष काही सन्मान या ठिकाणी होत आहेत. खर तर 2 बॉल आणि आता 2 धावांची गरज आहे मॅच मध्ये. सामना होता कुठे, सामना आला कुठे. एका बाजूला जयनमान ढवळेपाडा संघ खेळते तर दुसऱ्या बाजूला राज क्रीडा मंडळ कुळगाव, जिकडे 6 बॉल मध्ये 11 धावांची गरज असताना पहिल्या बॉलवरती आलेला षटकार विजयाची स्वप्न दाखवले टीम कुळगाव संघाला बॅटर प्रतीक जाधवने. परंतु सध्या 2 बॉल आणि 2 धावांची गरज. सरकार मैदानाच्या आतमध्ये खेळतो. ओमकार जाधव गोलंदाज प्रथमेश. जर एक चेंडू इकडून डॉट आला, विकेट आली तर सामना पुन्हा एकदा रंग बदलेल. या मॅच मध्ये जबरदस्त सामना, प्रेक्षणीय लढत सध्या आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. प्रेक्षकांची मन जिंकणारा सामना या ठिकाणी अंतिम फेरीमध्ये आपण पाहतोय. 2 बॉल 2 धावांची गरज. वड मॅच राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस सरळ खेळत स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका एक्झिक्यूट करण्यात आलाय. धाव मिळाली की दुसरी. सामना जिंकलाय टीम कुळगाव संघाने. क्रीडा मंडळ कुळगाव चॅम्पियन इज द चॅम्पियन. जबरदस्त सामना जाणता राजा चषकावरती नाव कुळगाव संघाने कोरलंय आणि अंतिम विजेता संघ राहिलेला आहे ढवळेपाडा संघाच्या अगेन्स्ट. बघा स्टंप जमा करा. ते स्टंप उद्या देखील ते मॅच आहे त्यामुळे विनंती स्टंप आपण जमा करा. लक्षात घ्या टीम कुळगाव ते स्टंप या मैदानाचे आहेत त्यामुळे आपण पंच ते आपण कव्हर करा. मोठ्या